तर लास्ट लेक्चरला आपला हा टॉपिक कंप्लीट झाला होता. याचे आता प्रॉब्लेम्स फक्त आपण सॉल्व्ह करूया. आता सॉल्व एक्झाम्पल 8.17. ओके, सो इन प्रॉब्लेम 8.17 काय काय दिलंय बघा. अ पॅरल प्लेट कॅपॅसिटर हॅज एरिया is equal to 4 centimeter square and plate separation between plate is denoted by small d is 2 millimeter. Calculate its capacitance. हा फर्स्ट क्वेश्चन आहे. आणि दुसरं काय आहे, व्हॉट इज इट्स कॅपॅसिटन्स इफ स्पेस बिटवीन प्लेट्स इज फिल्ड कम्प्लिटली विथ डायइलेक्ट्रिक हॅव्हिंग कॉन्स्टंट ऑफ 6.7. ओके, म्हणजे सुरुवातीला दोन प्लेट्सच्या मध्ये एअर आहे, म्हणजे एअर कॅपॅसिटर आहे. नंतर दोन प्लेट्सच्या मध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल भरलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 1चं आन्सर काढूया. सो कॅपॅसिटन्स, capacitance is given by formula C is equal to A epsilon naught divided by D असा फॉर्म्युला आहे. कॅपॅसिटन्स इज A epsilon naught by D. ठीक आहे, याच्यामध्ये जस्ट व्हॅल्यू प्लेस करूया. ए ची व्हॅल्यू किती आहे, 4 सेंटीमीटर स्क्वेअर, परंतु सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू आहे 8.85 इंटू 10⁻⁻12 डिवायडेड बाय सेपरेशन बिटवीन टू प्लेट किती आहे, 2 मिलीमीटर आहे. 2 मिलीमीटर मीन्स 2 इंटू 10⁻⁻3. सो कॅपॅसिटी सी इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येणार, 2च येणार, इंटू 8.85 इंटू 10च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन, -4 -12 म्हणजे -16 आणि -16 डिवायडेड बाय -3 म्हणजे -13 राहणार. सो देअरफॉर C इज इक्वल टू, आता 2 न मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे इथं, 2 5 जार 10, 2 8 जार 16, 17 आणि 2 8 जार 16, 17. सो 17.70 होणार इंटू 10⁻⁻13 युनिट असतं फॅरड, किंवा याला आपण असं लिहू शकतो 1.77 इंटू 10⁻⁻12 फॅरड. आणि 10⁻⁻12 ला आपण काय म्हणतो, पिको म्हणतो, पिको. सो 1.77 पिको फॅरड विल बी द आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय येणार बघा, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. जस्ट अ मिनिट. सो नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 8.18. क्वेश्चन नंबर 8.18 मध्ये काय दिलंय बघा. हा सॉरी, हा क्वेश्चन पूर्ण सॉल्व झाला नाही ना आपला, फक्त 1 नंबर सॉल्व केला. जस्ट अ मिनिट, अजून हा फर्स्ट क्वेश्चन फक्त सॉल्व झाला, बरोबर आहे ना. 8.85 चं डबल बरोबर आहे ना, 8.85 प्लस 8.85 बरोबर आहे, 17.70 येतं की. ठीक आहे, हे झालं 1चं आन्सर. म्हणजे एअर कॅपॅसिटर असेल, म्हणजे दोन प्लेट्सच्या मध्ये फक्त एअर असेल तर. अजून सेकंड सॉल्व करायचं राहिलं. सेकंड काय येणार आहे, इफ डायइलेक्ट्रिक is filled between two plates. Dielectric is filled between two plates. दोन प्लेट्सच्या मध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल भरलं तर कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय असतो, A एप्सिलॉन नॉट K डिवायडेड बाय D. म्हणजे K फक्त तिथं काय होतं, मल्टिप्लाय होतं. म्हणजे ॲज इट इज 4 इंटू 10⁻⁻⁴ इज द एरिया, 8.85 into 10⁻⁻12 is the permittivity, that is epsilon naught. K किती आहे, 6.7 आहे, 6.7 डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. K किती दिला येतं, दिलाय बघा, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज 6.7 डिवायडेड बाय D, 2 into 10⁻⁻3. सो कॅपॅसिटी C इज इक्वल टू, आता हे कॅल्क्युलेशन करावं लागणार. आता फक्त याच्यामध्ये 1.77 ला 6.7 फक्त मल्टिप्लाय होणार.
सो 1.77 इंटू 6.7 हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. 1.77 इंटू 6.7. तर हे डायरेक्ट किंवा लॉग टेबलनं कुठल्याही मेथडनं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकताय. सो याचा आन्सर येणार आहे 11.859 पिको फॅरड. याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असेल तर विचारा. एनी डाऊट इन दिस केस? सो आपला आन्सर किती आलं? विथ डायलेक्ट्रिक त्याला सी डॅश आपण पाहिजे तर म्हणू शकतो. 11.859 पिको फॅरड म्हणजे 1.77 इंटू फक्त 6.7 होणार आहे. ओके, बुकमध्ये आन्सर किती दिलंय? 7.9 काढलंय त्यांनी, विच इज अ प्रिंटिंग मिस्टेक. हा, आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. 8.18. एक्झाम्पल नंबर 8.18. जस्ट अ मिनिट. आता 8.18 मध्ये काय दिले बघा. इन अ कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स 20 मायक्रोफॅरड. कॅपॅसिटी इज ऑलरेडी गिवन 20 मायक्रोफॅरड. द डिस्टन्स बिटवीन प्लेट इज 2 मिलीमीटर. डिस्टन्स बिटवीन टू प्लेट म्हणजे त्याला आपण स्मॉल डी म्हणतो. 2 मिलीमीटर आहे म्हणजे डी इज इक्वल टू 2 इंटू 10⁻³ मीटर. If the dielectric slab of width 1 mm and dielectric constant 2 is insert. ओके, आता इथं काय करायचं आहे? डायइलेक्ट्रिक इन्सर्ट करायचे आहे. डायइलेक्ट्रिक प्लेट, ओके, की ज्याचा थिकनेस किती आहे? टी इज 1 मिलीमीटर अँड डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज 2. व्हॉट इज द न्यू कॅपॅसिटन्स? बघा, आता सुरुवातीला ज्यावेळी एअर कॅपॅसिटर होता, म्हणजे प्लेटच्या मध्ये फक्त एअर होती, त्यावेळी कॅपॅसिटी किती होती? सी इज इक्वल टू 20 मायक्रोफॅरड. ओके, सो कॅपॅसिटी विथ एअर चा फॉर्म्युला काय असतो? सी इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट बाय डी असतं. आणि ती व्हॅल्यू किती दिली? 20 मायक्रोफॅरड दिली. आता फेन डायइलेक्ट्रिक इन्सर्ट करणार आपण. फेन डायइलेक्ट्रिक काय करतो? इन्सर्ट करतो. When dielectric is inserted, कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय येणार आहे? C इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट बाय डी. बरोबर आहे ना? काय करतो? टी थिकनेसची डायइलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केली तर फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा बघा. ए इप्सिलॉन नॉट बाय डी जो पूर्वीचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये काय करायचं? डी मधून तो थिकनेस अगोदर मायनस करायचा, डी मायनस टी, आणि प्लस किती ऍड करायचा? टी बाय के ऍड करायचा. हे लक्षात आलं पाहिजे. या पद्धतीनं फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. सो ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय, आता हे काय करूया कॅल्क्युलेशन आपण डीच्या स्वरूपातच कॅल्क्युलेशन करूया. इन टर्म्स ऑफ डी थिकनेस किती आहे? 1 mm आहे, म्हणजेच किती? डी बाय 2 आहे. थोडक्यात थिकनेस किती आहे? 1 मिलीमीटर आहे, म्हणजे डी बाय 2 आहे. कारण डी किती आहे? 2 mm आहे, थिकनेस आहे 1 mm. सो डी बाय 2. मग थिकनेस काय करतो मी? डी बाय 2 च्या स्वरूपातच लक्षात म्हणजे ठेवतो तिथं. सो डी मायनस थिकनेस किती आहे? डी बाय 2 प्लस डी डिवायडेड बाय थिकनेस किती? डी बाय 2 के ॲज इट इज. याच्यातलं डी सगळं मी कॉमन काढू शकतो ए, किंवा अगोदर हे सबट्रॅक्शन करतो. डी मायनस डी बाय 2 म्हणजे काय राहणार? डी बाय 2 राहणार. डी मायनस डी बाय 2 म्हणजे डी बाय 2 प्लस डी बाय 2k. आता याच्यातलं डी कॉमन काढतो म्हणजे ए इप्सिलॉन नॉट बाय डी कॉमन निघू शकेल. आणि काय राहणार मग? डी बाय 2 मधलं 1 बाय 2 राहणार प्लस 1 बाय 2k राहणार. डी फक्त कॉमन काढलं तर 1 बाय 2 प्लस 1 बाय 2k राहणार आहे शिल्लक. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवूया. ए इप्सिलॉन नॉट बाय डी ची व्हॅल्यू किती आहे? 20 आहे. ओके, बरोबर आहे ना? ए इप्सिलॉन नॉट बाय डी ची व्हॅल्यू किती आहे? ए इप्सिलॉन नॉट बाय डी ची व्हॅल्यू आहे 20. आता डिनॉमिनेटरला काय राहिलंय? 1 बाय 2
कारण ए एप्सिलॉन नॉट बाय डी ची व्हॅल्यू न्यूमरेटरला ठेवली, डिनॉमिनेटर आता 1/2 प्लस 1/2 आणि के ची व्हॅल्यू किती दिले, 2 दिले. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती दिलाय, 2 दिलाय ना, तो प्लेस केला. सो 20 डिवायडेड बाय 1/2 प्लस 1/4. So capacity is equal to 20 divided by 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 4 into 1 4 plus 2 into 1 2 divided by 2 into 4 म्हणजे 8. ओके, सो 8 वर जाणार. 20 into 8 divided by 4 plus 2 म्हणजे 6. सो कॅपॅसिटी किती होणार, 2 ने डिवाइड करू शकतो. इथं 2 ने डिवाइड केलं तर 10, इथं 2 ने डिवाइड केलं तर 3. सो 80/3 मायक्रोफॅरेड इज द न्यू कॅपॅसिटी. म्हणजे डायलेक्ट्रिक इन्सर्ट केल्यानंतर कॅपॅसिटी नेहमी वाढते. सुरुवातीला कॅपॅसिटी किती होती, 20 मायक्रोफॅरेड होती. ओके, आता किती होणार आहे, 80/3 होणार. सो कॅपॅसिटी 80/3 म्हणजे फ्रॅक्शन व्हॅल्यू डेसिमल पॉईंट मध्ये लिहायचं झालं तर 3 2s are 6, 20 इज रिमेनिंग, 3 6 are 18, 26.666 वगैरे होणार. म्हणजे 26.67 मायक्रोफॅरेड विल बी द न्यू कॅपॅसिटी. $26.67 is the new capacity. Okay, any doubt in this case? म्हणजे कॅपॅसिटी विथ एअरचा ए एप्सिलॉन नॉट बाय डी फॉर्म्युला लिहिलेला आहे. आणि वेन डायलेक्ट्रिक इज इन्सर्टेड, डायलेक्ट्रिक इन्सर्ट केल्यानंतर काय होणार आहे, ए एप्सिलॉन नॉट बाय डी मायनस टी प्लस टी बाय के हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. So this is the next question, 8.19. So in question number 8.19 काय दिलंय, अ पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर. एअर कॅपॅसिटर म्हणजे दोन प्लेटच्या मध्ये एअर असणार आहे. हॅज अ कॅपॅसिटन्स ऑफ 3 into 10⁻⁹ फॅरेड. म्हणजे सुरुवातीला कॅपॅसिटी विथ एअर किती आहे, 3 into 10⁻⁹ फॅरेड. अ स्लॅब ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 3. डायलेक्ट्रिक स्लॅब आहे आता, of dielectric constant 3 and thickness 3 centimeter. Thickness किती आहे, 3 centimeter is completely fills the space between the plate. Completely filled म्हणजे डी पण किती असणार, मग 3 सेंटीमीटरच असणार. कारण 3 सेंटीमीटरची डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केल्यानंतर काय झालंय, 3 सेंटीमीटरची डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केल्यानंतर कम्प्लिटली फिल्स असं म्हटलंय. म्हणजे डी देखील 3 सेंटीमीटर असलं पाहिजे. The potential difference between plate is maintained constant at 400 volt. पोटेन्शियल डिफरन्स जो आहे, म्हणजे इन्सर्ट करायच्या अगोदर आणि इन्सर्ट केल्यानंतर दोन्ही वेळेला 400 व्होल्ट आहे असं दिलंय. व्हॉट इज द चेंज इन एनर्जी ऑफ कॅपॅसिटर इफ स्लॅब इज रिमूव्ड. ओके, मग आता इथं काय करावं लागेल, स्लॅब इन्सर्ट केलेली असतानाची एनर्जी काढावं लागेल आणि स्लॅब बाहेर काढल्यानंतरची एनर्जी काढावं लागेल. आणि त्याच्यावरून आपल्याला काय विचारलंय, व्हॉट इज द चेंज इन एनर्जी ऑफ कॅपॅसिटर. चेंज इन एनर्जी ऑफ कॅपॅसिटर फाइंड आउट करायचं आहे. ओके, क्वेश्चन पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. कॅपॅसिटरची इनिशियल कॅपॅसिटी आहे 3 into 10⁻⁹ फॅरेड म्हणजे एअर असताना. त्याच्यानंतर स्लॅब त्याच्यामध्ये इन्सर्ट केली आणि व्होल्टेज किती अप्लाय केलं, 400 व्होल्ट अप्लाय केलंय. ठीक आहे, आता काय सांगितलंय, चेंज इन एनर्जी ऑफ कॅपॅसिटर इफ स्लॅब इज रिमूव्ड. म्हणजे स्लॅब इन्सर्ट केलेली असतानाची एक एनर्जी काढायला पाहिजे आणि स्लॅब रिमूव्ह केल्यानंतरची एक एनर्जी काढायला पाहिजे. ओके, आणि त्या दोन एनर्जी मधला डिफरन्स म्हणजे काय येणार आहे, चेंज इन एनर्जी ऑफ कॅपॅसिटर. ओके, आता when slab is inserted,
न्यू कॅपॅसिटी किती होणार बघा. न्यू कॅपॅसिटी दॅट इज सी डॅश म्हणूया. सी डॅश इज इक्वल टू कॅपॅसिटी विथ एअर इंटू के येणार. बघा कॅपॅसिटी विथ एअर काय असते, ए एप्सिलॉन नॉट बाय डी असते एअर असताना, आणि डायलेक्ट्रिक प्लेट इन्सर्ट केल्यानंतर ए एप्सिलॉन नॉट के बाय डी, म्हणजे पूर्ण स्पेसमध्ये जर आपण डायलेक्ट्रिक प्लेट इन्सर्ट केली तर कॅपॅसिटी ए एप्सिलॉन नॉट के बाय डी होते. म्हणजे डायलेक्ट्रिक इन्सर्ट केल्यानंतर काय होते, एअरची जी कॅपॅसिटी असते ना त्याच्यामध्ये के फक्त काय होतं, मल्टिप्लाय होतं. सो व्हेन स्लॅब इज इन्सर्टेड न्यू कॅपॅसिटी बिकम ए एप्सिलॉन नॉट के बाय डी, म्हणजे कॅपॅसिटी विथ एअर इंटू के. म्हणजे सी डॅश होणार आहे कॅपॅसिटी विथ एअर किती आहे, 3 इंटू 10⁻⁹. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे, 3. सो कॅपॅसिटी सी डॅश किती होणार आहे, 9 इंटू 10⁹ फॅरड. ठीक आहे. आता स्लॅब इन्सर्टेड असतानाची कॅपॅसिटी मिळाली, त्याचबरोबर व्होल्टेज आपल्याला माहित आहे. मग एनर्जी स्टोर्ड आता काढूया. सो देअरफॉर एनर्जी स्टोर्ड एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला काय असतो, हाफ सी व्ही स्क्वेअर. सी आणि व्ही माहित असेल तर हाफ सी व्ही स्क्वेअर. हे फॉर्म्युले त्याच्यासाठी पाठ पाहिजेत. सो ही झाली इनिशियल एनर्जी. फॉर एक्झाम्पल इनिशियल एनर्जी येणार आहे हाफ सी, म्हणजे सी डॅश म्हणजे सुरुवातीला इन्सर्टेड असताना डायलेक्ट्रिक प्लेट इन्सर्टेड असतानाची एनर्जी काढायची आहे. सी डॅश किती, 9 इंटू 10⁻⁹, सॉरी -9, 9 इंटू 10⁻⁹ इंटू फी स्क्वेअर म्हणजे 400चा स्क्वेअर. म्हणजे इनिशियल एनर्जी स्टोअर्ड असणार आहे हाफ इंटू 9 इंटू 10⁻⁹ इंटू 400चा स्क्वेअर काय होणार आहे, 4चा स्क्वेअर 16, 400 म्हणजे 4 इंटू 100 असं करू शकतो आपण. 4चा स्क्वेअर 16 आणि 100चा स्क्वेअर 10⁻⁴. म्हणजे इनिशियल एनर्जी ज्यावेळी डायलेक्ट्रिक इन्सर्ट केलेली होती त्यावेळी आता 2 न 16 ला डिवाइड केलं तर 8 येणार, आणि 8 इंटू 9 72 इंटू 10⁻, 72 इंटू 10⁻⁻5 जूल. -9 आणि 4 म्हणजे 10⁻⁻5 जूल. ओके. आता पुढं व्हेन स्लॅब इज रिमूव्ड, स्लॅब काय करायचे, आता स्लॅब रिमूव्ह करायचे ना, रिमूव्ह. व्हेन स्लॅब इज रिमूव्ड कॅपॅसिटी किती येणार बघा. स्लॅब रिमूव्ह केल्यानंतर एअरचीच कॅपॅसिटी असणार ना, ती म्हणजे किती येणार आहे, 3 इंटू 10⁻⁹ फॅरेड असणार आहे. पोटेन्शियल तेवढंच ठेवलंय 400, मेंटेन कॉन्स्टंट ॲट 400 म्हटलंय. त्याच्यामुळं फायनल एनर्जी काय येणार बघा. आता फायनल एनर्जी स्टोर्ड हाफ सी व्ही स्क्वेअर. सी किती आहे, 3 इंटू 10⁻⁹ इंटू फी स्क्वेअर आता किती होणार, 400चा स्क्वेअर. फायनल इज हाफ इंटू 3 इंटू 10⁻⁹. 400चा स्क्वेअर म्हणजे पुन्हा एकदा 16 इंटू 10⁻⁴ होणार. 2 न आता 16 ला डिवाइड केलं तर 8 येणार. 8 इंटू 3 27, 27 इंटू 10⁻⁵ जूल. तर अशा प्रकारे फायनल आणि इनिशियल एनर्जी स्टोर्ड मिळाली. आता चेंज इन एनर्जी स्टोर्ड काढायचं आहे. कारण क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, व्हॉट इज द चेंज इन एनर्जी ऑफ कॅपॅसिटर. सो देअरफॉर चेंज इन एनर्जी ऑफ कॅपॅसिटर काय येणार बघा. चेंज इन एनर्जी ऑफ कॅपॅसिटर, चेंज इन एनर्जी ऑफ कॅपॅसिटर म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस फायनल पोटेन्शियल एनर्जी किंवा एनर्जी स्टोर्ड मायनस इनिशियल एनर्जी. सो फायनल एनर्जी किती आहे, 27 इंटू 10⁻⁵ मायनस इनिशियल किती आहे, 72 इंटू 10⁻⁵. सो डेल्टा यू इज इक्वल टू काय होणार आहे, 27 - 72, म्हणजे आन्सर मायनस मध्ये येणार आहे. ओके.
So that is 55 into 10 raised to minus 5 जूल. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतो, चेंज इन एनर्जी जी आहे ती 55 होणार, सॉरी 45 होणार, 55 नाही, सॉरी 45 इंटू 10 रेस टू मायनस 5. आणि मायनस म्हणजे काय, एनर्जी कमी होणार आहे. हेन्स एनर्जी स्टोर्ड मायनस म्हणजे काय, डिक्रीज होणार आहे. इज डिक्रीज्ड बाय, एनर्जी स्टोर्ड इज डिक्रीज्ड बाय 45 into 10 raised to minus 5 joule. That is your answer. सॉरी, इथे कॅल्क्युलेशन एक मध्ये एक मिस्टेक झाली. 3 8 जार 24 येणार इथं, 24 27 नव्हे, सॉरी, 24 येणार. 24 into 10 raised to minus 5 म्हणजे इथं देखील 24 into 10 raised to minus 5 फायनल. आणि मग 24 minus 72 म्हणजे 48 येणार. आणि मायनस साइन म्हणजे काय, एनर्जी डिक्रीजेस. सो आन्सर येणार आहे दॅट इज 48 into 10 raised to minus 5 जूल. हा, आता एक्सरसाइजचा पार्ट आपण सॉल्व्ह करूया. एक्सरसाइज मध्ये फर्स्ट काही एमसीक्यूज आहेत आणि त्याच्यामधला फर्स्ट एमसीक्यू हा आहे. फर्स्ट एमसीक्यू काय बघा, a parallel plate capacitor is charged and then isolated. The effect of increasing the plate separation on charge, potential, capacitance respectively are. हा, आता या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, पॅरल प्लेट कॅपॅसिटर चार्जड केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा पॅरल प्लेट कॅपॅसिटर आहे. ओके, चार्जड केला म्हणजे त्याला बॅटरी जोडावी लागेल आणि त्याच्यावर चार्ज सपोज काय झाला, क्यू झाला आणि याचा पीडी किती झाला, सपोज फी झाला. ठीक आहे, आणि त्याला नंतर आयसोलेट केलाय म्हणजे बॅटरी पासून परत काय केलेलं आहे, काढलेला आहे. ओके, पॅरल प्लेट कॅपॅसिटर चार्जड अँड आयसोलेटेड हा वर्ड खूप महत्वाचा आहे. ओके, आयसोलेटेड, कारण आयसोलेटेड म्हटल्यानंतर आन्सर वेगळे येतात आणि इट इज केप्ट कनेक्टेड टू बॅटरी असेल तर आन्सर वेगळे येतात, लक्षात घ्या. आता आयसोलेटेडचे फक्त आन्सर काढूया. म्हणजे बॅटरीला अगोदर जोडला, त्याच्यावर चार्ज झाला क्यू, पोटेन्शियल झालं फी, आणि आता बॅटरी पासून डिस्कनेक्ट केलाय. आता बॅटरी पासून आयसोलेटेड कॅपॅसिटर म्हणजे काय राहतं, इथं कुठलंही या कॅपॅसिटरचं इतर कुणाबरोबरही कनेक्शन नाहीये, म्हणजे याचा चार्ज जो आहे तो अजिबात चेंज होणार नाही. ओके, सो ॲज it is isolated, its charge म्हणजे its charge always remain constant, always remains constant. म्हणजे तिथं डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट करा किंवा दोन प्लेट मधलं डिस्टन्स वाढवा, कमी करा, काहीही करा, आयसोलेटेड कॅपॅसिटर म्हणजे चार्ज बाहेरनं आत येऊ शकत नाही आणि आतनं बाहेर जाऊ शकत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे चार्ज कॉन्स्टंट राहणार आहे. त्याच्यामुळं आन्सर येणार आहे ए किंवा सी किंवा डी येणार. चार्ज तर पहिली गोष्ट म्हणजे चार्जचं काय होणार असं विचारलंय, तर चार्ज कॉन्स्टंट राहणार. आता पोटेन्शियलचं काय होणार, आता काय दिलं इथं, इफेक्ट ऑफ इन्क्रीजिंग द प्लेट सेपरेशन, प्लेट सेपरेशन वाढवायचं आहे. आता कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय असतो, वी नो दॅट C इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट बाय डी असा फॉर्म्युला आहे कॅपॅसिटीचा, कॅपॅसिटी ऑफ पॅरल प्लेट. म्हणजेच काय होणार, देअरफॉर C इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी येणार. मग प्लेट सेपरेशन वाढवलं तर काय होणार आहे, वेन डी इन्क्रीजेस, प्लेट सेपरेशन म्हणजे डी इन्क्रीजेस, काय होणार, कॅपॅसिटन्स, कॅपॅसिटी अगोदर काय होणार आहे, डिक्रीजेस. ओके, आता कॅपॅसिटी डिक्रीजेस असं कुठं आहे, ए मध्ये पण डिक्रीज आहे आणि डी मध्ये पण डिक्रीज आहे. म्हणजे आता चार्ज कॉन्स्टंट म्हणजे चार्ज कॉन्स्टंट आणि कॅपॅसिटी डिक्रीज व्हायला पाहिजे, असे ऑप्शन कुठले आहेत, ए आणि डी आहे. ठीक आहे, आता पोटेन्शियलचं काय होणार ते बघूया, पोटेन्शियलचं. ओके, आता पोटेन्शियलचा फॉर्म्युला बघा, ऑल्सो सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही असतं ना, सो फी इज इक्वल टू काय येणार, क्यू बाय सी येणार. सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही असेल तर काय येणार आहे, फी इज इक्वल टू क्यू बाय सी येणार. आता चार्ज तेवढाच राहायला लागला इथं, चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, क्यू का आहे, कॉन्स्टंट आहे, क्यू इज अ कॉन्स्टंट, परंतु कॅपॅसिटी डिक्रीज व्हायला लागली आहे.
क्यू कॉन्स्टंट आणि कॅपॅसिटी डिक्रीज होणार म्हणजे पोटेन्शियल काय होणार आहे, म्हणजे फी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू सी. सो ऍज सी डिक्रीजेस फी काय होणार आहे, इनक्रीज होणार आहे, फी इनक्रीजेस. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, लास्ट ऑप्शन करेक्ट येणार. लक्षात आलं, म्हणजे आयसोलेटेड कॅपॅसिटर असेल आणि प्लेट मधलं सेपरेशन वाढवलं, चार्ज आहे तेवढाच राहतो. प्लेट सेपरेशन वाढल्यामुळं कॅपॅसिटी कमी होते आणि कॅपॅसिटी कमी झाल्यामुळं पोटेन्शियल वाढतं. सो आन्सर इज लास्ट. हे खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात ठेवा हा क्वेश्चन.